मला वर्कआउट करायला सांगितलं ना डॉक्टरनी, पण ते माझ्याने होत नाही. कारण माझी चालू आहे प्रेप. मला कॉम्पिटिशन खेळायची आहे, मजबूत वर्कआउट करायचं आहे आणि मला स्टेजवरती चांगलं दिसायचं आहे. त्याच्यानंतर आहे कोथिंबीर. हा बनणार आहे मित्रांनो ग्रीन चिकन. करून बघतो ना. एकदम ज्युसी अशी फिजिक आणि अशी रेसिपी. भाई तुम्ही आयुष्यभर बॉडी बिल्डिंग कराल, आयुष्यभर मील कराल, तुम्ही बोलणार ना मला बाहेरचं खायला पाहिजे म्हणून काहीतरी. किती मस्त वाटते बघा ना मील. हा मित्रांनो, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही मस्त एकदम मजबूत असाल. पण मी तेवढा मजबूत नाही आहे फिजिकली. मेंटली तेवढाच मजबूत आहे मी पहिल्यापासून, आता पण आहे आणि पुढं पण राहणार आहे. तर आज मी बोलणार आहे तुमच्यासोबत माझ्या बॉडीबद्दल. म्हणजे माझी बॉडीची जी कंडिशन आहे, ही वाली कंडिशन नाही, आतली कंडिशन. मी ना गेल्या 8-10 दिवसापासून खूप आजारी आहे. खूप म्हणजे खूपच आजारी बोलू शकतो. ताप एवढा एक्स्ट्रीम आहे की मला वर्कआउट करायला सांगितलं ना डॉक्टरनी, पण ते माझ्याने होत नाही. कारण माझी चालू आहे प्रेप. मला कॉम्पिटिशन खेळायची आहे. तर प्रॉब्लेम असा आहे की मी आजारी आहे आणि मला ताप येत नाही शक्यता करून. मला नाही माहिती वेदरमुळं होते कशामुळं होते. तर मी वर्कआउटला जातो आहे, वर्कआउट करतो आहे, पण मला सवय आहे ना तेवढा. एक तुम्ही जिमला जाताय, जर तुम्ही 40 kgचा डंबल प्रेस करताय आणि त्याच ठिकाणी तुम्हाला 25 kgचा डंबल हेवी वाटतो आहे का, तर फिजिक वीक आहे आतून आहे ना. तर मग मला त्या इंटेन्सिटीने वर्कआउट करताच येत नाही. तर हा प्रॉब्लेम असा आहे जो की मला सहन नाही होत. मला सवय नाही अशी घरी बसायची आहे ना, रेस्ट करायची मला नाही सवय. मला ते लत लागलेली आहे वर्कआउटची, डाईटची आहे ना. आपली फिजिक मिररमध्ये चांगली दिसली पाहिजे याची मला लत लागलेली आहे. मला नशा आहे या गोष्टीचा, जो तुम्हाला पण असला पाहिजे आणि तो चांगला आहे. तर माझ्या प्रेपमध्ये ही गोष्ट मला खूप त्रास देते. तर हे थोडं डिमोटिवेटिंग होईल, पण मी त्यात पण पुश करण्याचा प्रयत्न करतो मला आणि तुम्हाला पण. मी आता झोपेतून रेस्ट करूनच उठलो आहे. माझ्या डोळ्यांवरून तुम्हाला समजत असेल. मी ब्लॅक कॉफी पितो आहे. आता हा ऑफ टाईम आहे, पण मी जेव्हा पण लो फील करतो मी ब्लॅक कॉफी पितो. आणि मी शुगर तर नाही पित आहे. पण होतं आहे असं की माझं तेवढं वर्कआउट होत नाही, त्याच्यामुळे ना माझी बॉडी थोडी ब्लोट मारते आहे. बघा तुम्ही बघू शकाल, कॅलरीज तेवढ्याच आहेत, काय चेंज नाही, काहीच नाही. पण सिम्पल आहे की जर आपण तेवढा पुश नाही करत तर मग बॉडीची कंडिशन थोडी वरती खाली होते. तर मी आता थोडा बेटर फील करतो आहे. मी जसं की तुम्हाला बोललो कॉम्पिटिशन खेळणार आहे मी लवकरच रिव्हील करणार आहे मी कोणती कॉम्पिटिशन खेळतो आहे. हे बघा, मला कधी कधी खूप जास्त घाम येतो, कधी कधी खूप ताप येतो. ताप एवढा येतो की माझी लोअर बॅक वगैरे पेन करते. डॉक्टरकडून जाऊन आलो, मेडिसिन चालू आहे, सर्व काय चालू आहे. आत्ता मी बेटर फील करतो आहे म्हणून मी शूट करतो आहे. तर एनिवेज फिजिक खूप चेंज झालेली आहे, जी मला पण वाटते, मला कमी वाटते. जेव्हा पर्सनली आपण माणसांना भेटतो 1 महिन्यानंतर, तेव्हा ते बोलतात की अरे भाई फिजिक तर मस्त वाटते एकदम. 2 महिने जी माणसं मला 3 महिने आधी भेटलेली ते बोलतात की फिजिकमध्ये खूप चेंजेस आहेत. फिजिक चेंज झालेली आहे, पण ती मला कमी वाटते. आणि जी प्रत्येकाला वाटते, हा बॉडी डिस्मॉर्फी हे प्रत्येकाला असतो की यार माझी फिजिक कमीच वाटते, आणि ते असणं गरजेचं आहे. गरजेचं नाही पण गरजेचं पण आहे. तर मी म्हणजे ब्लॅक कॉफी संपवतो. मी चिकनची रेसिपी दाखवणार तुम्हाला, जी की मी नॉर्मली चिकन बनवतो, पण श्रुतीने त्या दिवशी चिकन बनवला. भाई एकदम भारी टेस्ट होती, म्हणजे तुम्हाला आवडेल तो. जो की मी प्रेपमध्ये पण खातो. थोडासा त्याच्यामध्ये काय असतो, घी, 1 चम्मच घी असतो, ज्याच्या कॅलरीज काउंट तुम्ही करून थोडासा राईस कमी करू शकता तुम्ही, है ना. तर एकदम मस्त रेसिपी आहे, ज्याच्या 4 मील बनवतो मी. किती दिवसाला मील करतो? 4. चिकनचे किती? चिकनचे 4 मील बनवून ठेवतो एकदाच, जी मी तुम्हाला दाखवतो. तुम्ही पण ती बनवून एकदाच दिवसाचा काम सेट करू शकता. मस्त रेसिपी आहे एकदम. तर कॉफी संपवतो, जरा काहीतरी सामान आणायचं आहे, ते सामान घेऊन येतो आणि कामाला लागूया. आणि आमचा जिंजर आहे, त्याला फूड आणायचं आहे. फूड संपला आहे आमच्या जिंजरचा, तर तो घ्यायचा आहे. आणि तुम्ही माझ्या करंट माइंडसेटची जर वार्ता केली आपण, तर माझ्या बॉडीला रेस्ट पाहिजे, पण माझा माइंडसेट असा आहे की यार मला मजबूत वर्कआउट करायचं आहे आणि मला स्टेजवरती चांगलं दिसायचं आहे. मी माझा 100% देणार आहे, तर ती मला सवयच आहे. तर मला स्वतःला डिमोटिवेट फील झाल्यासारखं वाटते, पण
जे की नाही होणार माझ्याने. आता मला त्याच्यावरती ओव्हरकम करायलाच लागेल. चलो ओके मित्रांनो, मी रेडी केलेलं आहे. त्याच्यामध्ये आहे 2 मिरची आणि थोडासा लसूण. दाखव, लसूण आहे. त्याच्यानंतर आहे कोथिंबीर. हा बनणार आहे मित्रांनो ग्रीन चिकन. चिकनला थोडासा मसाला लावलेला आहे. याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे ना, मीठ टाकायचं याच्यामध्ये. तर आपण बनवतोय ग्रीन चिकन, जो मी कट डाऊनला यूज काय भाई खातो. हे बघा ॲप दिसतात तुम्हाला, हे ऑब्लिक दिसतात. तर तुम्हाला वाटेल की काहीतरी आपल्या टेस्टीच्या नावाखाली काहीतरी खातो. नाही, मी स्वतः खातोय. ठीक आहे. तर पहिल्यांदा आपण आहे ना याला ग्राइंड करून घेऊया प्रॉपर मिक्सरमध्ये. माझा आहे ना दिवसातला मोस्टली टाईम पहिले म्हणजे लग्न करायच्या आधी किचनमध्ये जायचा. कारण दिवसाच्या 6 मील त्या बनवताना तुम्हाला किचनमध्येच राहावं लागतं ना. तर भाई किचन चांगला पाहिजे. एका बॉडी बिल्डरसाठी किचन चांगला पाहिजे. पहिल्यांदा मिरची टाकून देतो. अशीच टाकू ना. पहिल्यांदा मिरची टाकूया आपण. जास्त पण स्पायसी बनव ना, मिरची एकदम तिखट ना घेऊन, नाही तर डायजेशनची वाट लागेल पूर्ण. तिखट नाही मिरची, मग ठीक आहे. नाहीतर ॲक्च्युली आपल्याला एकतर सवय नसते स्पायसी खायची, मग तो अलग इश्यू होऊन जाणार. आणि कोथिंबीर सगळी टाकून देऊया याच्यामध्ये. कट करायची असते काय? यार आपण असं चिकन बनवत नाही ना कधी. ओके देला व्हेरी चॉपिंग बोर्ड. मित्रांनो मी ना एकदम फटाफट बनवतो, कारण आपल्याला ॲट दी एंड टेस्ट तर पाहिजेच, पण तो फूड जेवढा लवकर बनेल आणि जरा कन्व्हिनियंट राहील ना असं पाहिजे. एकदम फॅन्सी गोष्टी मी कधी करत नाही, पण आता ही आहे तर आपण करतोय. चला ठीक आहे. ऑल सेट. कोथिंबीर, त्याच्यानंतर लसूण. इसको क्या बोलते हैं इंग्लिश में? गार्लिक. चिकन पण पिसायचं आहे का? नाही ना. पाणी टाकू थोडा. अरे मिरचीचे जास्त तुकडे नाही झाले, थोडासा पाणी टाकायला लागेल. बस. अगेन. याच मी स्मूथी बनवताना करायचो. का माहिती आहे, त्याच्यामध्ये जे ड्रायफ्रुट्स असायचे ना ते चांगले पिसले जात नव्हते. त्याच्यामुळे त्याला थोडा मिक्सरला उलटसुलट करायचा, मग तो बरोबर पिसून घेतो त्याच्या हिशोबाने. सही आहे. अरे यार व्हिडिओ इथंच लोक बघून कंटाळतील मला वाटते. ठीक आहे, रेसिपी पण तेवढी चांगली बनणार आहे ना. अजून पाणी. बस. मिक्सर बोला रेंजचं तर काय करतंय माझ्यासोबत. अरे भाई पेस्ट प्रॉपर. अजून थोडा पिसू काय? ओके. हे सगळं मिश्रण मित्रांनो याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि ते मिक्स करायचं आहे. ओके. लिंबू कट करायला लागेल ना.
कुठं आहे? मित्रांनो त्याच्यामध्ये लिंबू ॲड करतो. लिंबू अर्धा बाहेर गेलाय पण ठीक आहे. मीठ ॲड करायचं आहे ना. तू सगळं ॲड केल्याच्या नंतर एक 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 सगळ्यांचा म्हणजे व्हिडिओ जवळजवळ 50 मिनिटाचा बनेल. बस. ओके मित्रांनो, तुम्हाला याच्यामध्ये ॲड करायचं आहे एक चम्मच घी, ज्याच्यामुळे ना तो चिकन आपला चिपकणार नाही. जास्त होईल काय? कंप्लीट सगळं जे काय घेतलेलं आहे, मिरची लसूण ते सगळं मिक्स करून हा चिकन आता मी याच्यामध्ये टाकतो. पहिला याला पसरवून घेतो सगळीकडे, म्हणजे तो चिपकणार नाही ना. कारण मला सवय एकदम फटाफट चिकन बनवा, आपली प्रोटीन इंटेक कंप्लीट करा. पण यार काही काही व्ह्युअर्सला, काही काही जिम गोअर्सला थोडं टेस्टी खायची इच्छा असते. मला पण असते, मी कधीतरी खातो. पण आता तर मी ही रेसिपी आहे ना, मी रेग्युलरच खाते. कारण भाई मस्त लागते. गॅस कमी करू काय? वास तर मस्त येतोय. ओके, ह्याच्यावरनं आपल्याला झाकण ठेवून द्यायचं आहे. गॅसचा फ्लेम किती पाहिजे? वाढवू? बस. ओके, एवढ्या फ्लेमवरती तुम्हाला गॅस ठेवायचा आहे. आणि किती मिनिटं वेट करायचं आहे? एवढ्या फ्लेमवर तो करपणार तो. अच्छा, तो पाणी सोडणार मित्रांनो. त्याच्याकडं हे आहे, ॲक्सेस आहे पाणी सोडण्याचा. तो पाणी सोडणार. घेत नाही. मी येत नाही ते सांग ना. मी येत नाही ते सांग ना. मी काय येऊ? ही बनवलं ना, आता एवढ्या वर्ष मी बनवलाय, आता तिने बनवायला पाहिजे. पण यार जे मी बनवतो ना त्याला टेस्टच अलग असते. म्हणजे बघा तोंडातून पाणी यायला लागलंय बाहेर. नाही, मी नॉर्मलवाली बनवली तरी अजून टेस्टी बनते. अच्छा अच्छा, माझ्या हातचा बार्बिक्यू चिकन खाल्लास? शेवटचं पण जरा अप्रिशिएट कर ना की. ओके मित्रांनो, याच्यामध्ये मी थोडं पाणी घेतलंय, जो पाणी आपल्याला याच्यामध्ये ॲड करायचं आहे. नाहीतर मग तो करपून जाणार. आणि याला आहे ना थोडा मिक्स करत राहायचं आहे. तो ऑलरेडी पाणी सुटलेलं आहे. जर मित्रांनो गरज असेल तरच पाणी ॲड करा, नाहीतर मग नाही केलात तरी चालेल. सी कसा बनलाय बघा, एकदम मस्त. मला तर आता अशीच खायची इच्छा होती, म्हणजे शिजला नसेल. मित्रांनो पाणी जर सुकला असेल तरच तुम्ही ॲड करा, नाहीतर मग मला नाही वाटत गरज आहे. तरी पण मी थोडं टाकतो. ओके, वेट करायचा 2-4 मिनिटासाठी पाणी सुकेपर्यंत, है ना. मला घाम बघा किती येतोय. थकलो भाई चिकन बनवताना. ओके मित्रांनो, मला वाटतं आपलं चिकन झालेलं आहे. जवळजवळ 5 ते 6 मिनिटं वेट केलं मी काहीतरी. एकदम परफेक्ट चिकन झालेलं आहे मित्रांनो. थोडं टेस्ट करून बघतो ना. एकदम ज्युसी. मस्त मील आहे. हा चलो, बनवता बनवता अर्धा पाऊण तास 1 तास गेलेला आहे. म्हणजे मी मील खाऊ शकतो. तर आपण घेऊया याच्यामध्ये व्हेर इज वेइंग स्केल. तर आता मी घेतोय किती 100 ग्राम राईस. 10
200 ग्राम राईस, त्याच्यानंतर 200 ग्राम चिकन जो आपण आता बनवलेला आहे, ग्रीन चिकन. याला अजून तुम्ही कोथिंबीर ॲड करून आहे ना अजून जास्त ग्रीन बनवू शकता. अरे कशाला टेअर करायला पाहिजे? 100 मध्ये 200 प्लस केल्यानंतर किती होतं? ओके सर. 282. परफेक्ट भाई, बॉडी बिल्डरचा अंदाज बघ है ना. त्याच्यानंतर मी घेतो याच्यामध्ये हे बघा, मी असे व्हेजिटेबल्स बनवून ठेवतो है ना, जे की खायला टेस्टी आणि इझी राहतं. समजलं? याच्यामध्ये काय ऑइल वगैरे काहीच नाही, तर याच्यानेच घेतो ना. याची काय क्वांटिटी मी मोजत नाही मित्रांनो, कारण हे एकदम लो कॅलरी असतं. तर हे तुम्हाला जेवढं पाहिजे, म्हणजे मी कट डाऊनवरती मी 100 ग्राम राईस घेतो आहे ना. मी बेसिकली गेनिंगला 200 ग्राम राईस घेतो. तर हे मी 100, 150 असं घेतो. ओके मित्रांनो, हा रेडी आहे आपला हाय प्रोटीन आणि टेस्टी बोलू शकतो आपण, 100% टेस्टी बोलू शकतो. ॲक्च्युली टेस्टी आहे. आणि रेसिपी माझी नाही, श्रुतीची आहे, जिने एकदम मस्त बनवली त्या दिवशी. तर मीच ती कंटिन्यूच करतो आता. तर अशी फिजिक आणि अशी रेसिपी भाई, तुम्ही आयुष्यभर बॉडी बिल्डिंग कराल, आयुष्यभर मील कराल, तुम्ही बोलणार ना मला बाहेरचं खायला पाहिजे म्हणून काहीतरी. किती मस्त वाटते बघा ना मील. ओके मित्रांनो, तर ही मील आता मी खातो. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ थोडा मोठा आहे, तर तो तुम्हाला आवडला असेल. रेसिपी नक्की ट्राय करा है ना. या सर्व गोष्टी आपण बॉडी बिल्डिंगमध्ये यूज करतोच, पण त्याला अजून तो टेस्टी बनवून जाते ती गोष्ट. तर मी मील खातो. बाकी व्हिडिओ कसा होता ते मला कमेंट करून सांगा. आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अशाच कन्सिस्टंटली व्हिडिओ मील्सच्या वगैरे येत राहतील. त्याच्यामुळं बाय, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि एकदम मजबूत बना, मजबूत मजबूत बना, मजबूत. मराठी ऑन टॉप. चलो बाय.